दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी दुसरा T20 सामना करो या मरो असा आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर पाकिस्तान समोर मालिकेतील आव्हान राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दुसऱ्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वात श्रीलंकेला कसोटी मालिकेतील 2-0 ने व्हाईट वॉश केलाय. दक्षिण आफ्रिकेने यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळी फेरीतील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केलेत. टेम्बा बावुमा हाच दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने काल अंडर-19 वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केलाय. तसेच राखीव खेळाडूंनाही स्थान देण्यात आलंय. निकी प्रसाद भारताचं नेतृत्व करणार आहे, तर सानिका चाळके हिच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. या स्पर्धेचा थरार 15 डिसेंबर पासून रंगणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे मलेशियातील क्वालालंपूर शहरातील बेयुमास क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहेत. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवलाय. डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेकमेट दिलाय. डी गुकेश यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय. डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली आहे. डी गुकेशने 14 डावांनंतर 7.5 आणि 6.5 अशा फरकाने पराभव केलाय आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवलाय. प्रो कबड्डी स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या सामन्यात यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील लढत 31-31 अशी बरोबरीत सुटली. त्यामुळेच प्रो कबड्डी लीग मध्ये काल प्रेक्षकांना खेळाचा निखळ आनंद घेता आला. मध्यंतराला यूपी योद्धाज संघाकडे 15-13 अशी नाममात्र आघाडी होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत कालच्या पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही विलक्षण रंगत पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सामन्याच्या एक दिवस अगोदर 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 14 डिसेंबर पासून गाबा ब्रिस्बेन येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघांच्या प्लेइंग 11 मध्ये फक्त एक बदल करण्यात आलाय. भारताविरुद्ध गाबा येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या संघात परतलाय. तिसऱ्या कसोटीत विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद करणाऱ्या स्कॉट बॉलंडला संघातून वगळण्यात आलंय. मुंबई इंडियन्स ही इंडियन प्रीमियर लीग मधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रँचायझी आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तब्बल 5 वेळा IPLचं विकेटपद पटकावलंय. मात्र IPL 2025 सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने मुंबई इंडियन्सने त्यांची नवी जर्सी देखील लॉन्च केली आहे. मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर IDFC बँक आणि लॉरिट्स नुडसेन यांचा लोगो असून डाव्या बाजूला मुंबई इंडियन्सचा लोगो देखील आहे. मात्र लॉरिट्स नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन हे यंदा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे भागीदार असणार आहेत. दबंग दिल्ली केसीने गुरुवारी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये तेलुगू टायटन्स विरुद्ध 33-27 असा महत्त्वपूर्ण विजय मिळवला. नवीन कुमारच्या सुपर 10 आणि आशू मलिकच्या 9 गुणांवर स्वार होऊन दबंग दिल्ली केसीने अत्यंत चुरशीच्या लढतीत सामना जिंकलाय.